मुळात इतिहास रंजक असतो खरा, परंतु तो रंजक पद्धतीने शिकवला जातो का? आणि म्हणून अगदी कोवळ्या वयामध्ये आपण त्या विषयाबद्दलची आपली बनवलेली अप्रीती पुस्तकातल्या राण्यांना मिशा आणि राजांना वेण्या अशा लावून व्यक्त करतो. पण इतिहास नेमका आहे काय? त्याच्यातून शिकायचं काय? त्याला ललित अंगाने बघून जनसामान्यांपर्यंत ती ऊर्जा कशी पोहोचवायची? अशा तऱ्हेचा प्रयोग करणारा एक तरुण लेखक आज आपल्याकडे आलेला आहे, नितीन थोरात. तुझं लहानपण कुठे गेलं? पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुका आहे. दौंड तालुक्यामध्ये पिंपळगाव आहे. पिंपळगावामध्ये मी लहानाचा मोठा झालो. अगदी छोटं गाव होतं आणि तिथे जिल्हा परिषदेची शाळा होती. त्या शाळेतच माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. जसं तुम्ही म्हणालात, की इतिहास मला अजिबात आवडत नव्हता. म्हणजे एकतर त्यातली नावं अवघड होती आणि ते सण, त्या सणावळ्या मला अजिबात लक्षात राहत नव्हत्या आणि आम्हाला तेच लक्षात ठेवायला लावत होते. त्यामुळे मी 10वी नंतर इतिहासच सोडून दिला होता. हां, त्याच्यावर आणि मग तू काय केलंस काय 10वी नंतर? 10वी नंतर ना, मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये मी एस-पी कॉलेजला ॲडमिशन मिळालं मला आणि लहानपणापासून आपण जिल्हा परिषदेच्या एका छोट्या वर्गामध्ये शिक्षण घेतलेलं असताना अगदी अशी भव्यदिव्य इमारत एस-पी कॉलेजची आणि सगळे पुणेरी किंवा शहरी म्हणूयात आपण मुलं-मुली, ते पाहून मला इतकं दडपण आलं होतं पुण्यामध्ये शिकण्याचं. 2-3 दिवस खूप मजा वाटली, की आपण गावापेक्षा आपण भारी ठिकाणी आलोय. गावाकडच्या पोरांना गेल्यावर सांगायचं नाही का? पण जसं मुलांसोबत बोलायला लागलो, असं वाटलं आपण गावाकडचेच आहेत, यांच्याबरोबर आपलं जुळणार नाही. तिथून पुढं जे दडपण येत राहिलं ना, ते 2 वर्ष दडपण होतं माझं. वर्गात मला अजिबात करमत नव्हतं. असं गेलं माझं 11वी-12वी. 12वी मध्ये वडील मला म्हटले, की "बघ तुला जमतंय का? नाहीतर गावाकडे चल आपण म्हशी घेऊ. तिकडं म्हशीच सांभाळ. खूप अपेक्षेने तुला पुण्यात आणलेलं आहे, पण तू जर गावाकडेच पळत असशील आणि तुला करमत नसेल." त्यावेळी मला इतकं वाईट वाटलेलं आणि मी म्हटलं, की "आता जे होईल ते होईल. पुणे सोडायचंच नाही." तिथून पुढं मग मी फर्स्ट इयर, सेकंड मग मी कॉलेज एन्जॉय करायला लागलो. म्हणजे मन नव्हतं रमत ना, की आता आपण इतका धिंगाणा घालू, की कॉलेजमध्ये रमलं पाहिजे. मग मी बेछूट कॉलेज एन्जॉय केलेलं. करियर-बिरियर काही भानगड नव्हती. वडील पैसे द्यायचे, पैसे उधळायचे, फिरायला जायचं, पिक्चर पाहायचे, कपडे खरेदी करायचे. बस एवढंच चाललं होतं. हं, लास्ट इयरपर्यंत मी हेच केलं ग्रॅज्युएशनपर्यंत. कुठल्या विषयात केलंस ग? इकॉनॉमिक्स. ती एक वेगळी गंमत. हं, मला तुमच्यासारखंच मानसोपचार तज्ञ व्हायचं होतं. हं, कारण माझ्या नावापुढं मला डॉक्टर हवं होतं हं, आणि डॉक्टर होण्यासाठी तुम्ही सायन्स घ्यायला हवं, हं. असं मला सांगितलं होतं. मी आर्ट्सला होतो. मग आर्ट्समध्ये राहून डॉक्टर व्हायचं असेल तर काय करावं? मग मानसोपचार तज्ञ व्हावं. मग मानसोपचार तज्ञ म्हणजे सायकॉलॉजी विषय. पण माझं इंग्लिश इतकं कच्चं होतं, की सायकॉलॉजी विषय ह्या सब्जेक्टची सुरुवात पीने होती हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मी सोशिओलॉजी घेतला होता. येसने सुरुवात होती ना. हं. आणि मी सायकॉलॉजीच्या सब्जेक्टला जाऊन बसायचो आणि ते म्हणायचो, "तू इथं ॲडमिशनच नाहीये, तू इथं काय करतोय?" अहो म्हटलं, "मी घेतलंय." त्यांना मी फॉर्म दाखवला. ते म्हणले, "ते दादा सोशिओलॉजी आहे." तिथं माझं तेही डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं. मग मला असं वाटलं, आपण इंग्लिशमध्ये काहीतरी करूयात, थोडं हार्ड घेऊयात ना, शहरात आलोय तर. मग मी इंग्लिशचा सब्जेक्ट घेतला स्पेशल. 2च दिवस अटेंड केला. दोन्ही दिवस डोक्यावरून गेलं होतं माझं. हं. मग मला काय करावं म्हटलं, चला इकॉनॉमिक्स घेऊ. म्हणून त्यातल्या त्यात थोडंसं अवघड हवं आहे, थोडं चॅलेंजिंग हवं आहे म्हणून इकॉनॉमिक्स घेतलं. आता प्रश्न होता पुढे काय? हं, ग्रॅज्युएशन तर झालं. करिअर काहीतरी केलं पाहिजे. हं. मग तिथे मला समजलं, की जर्नलिझम हा ऑप्शन आहे. बरं. लिखाणाशी रिलेटेड आणि मला लिखाण का आवडत होतं, मी लव्ह लेटर खूप भारी लिहायचो. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मैत्रिणीला द्यायचं असेल, तर मी इतकं छान लिहायचो, की तिचा सगळा रुसवा निघून जायचा आणि हे माझ्या मित्रांना कळाल्यामुळे मी त्यांच्याही मैत्रिणींना मीच लिहून द्यायचो. बरं. त्यामुळे माझ्यातला लेखक खूप तयार होत गेला होता. पण मला हे नव्हतं माहिती, की या लेखनामध्ये काही करिअर असतं म्हणून. तेव्हा मला वाटलं, की लेखन करायचं असेल तर जर्नलिझम हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण त्यावेळी प्रिंट मीडिया खूप रुजलेला होता. 2005 ची गोष्ट हं. आणि म्हणून मी जर्नलिझमला ॲडमिशन मग घेतलं. 1 वर्षाचा डिप्लोमा. डिप्लोमा केला. तो केल्यानंतर मला असं कळालं, की आता काहीतरी पैसे कमवायचे चान्सेस आहेत. नोकरी लागेल कुठेतरी. पण जेव्हा ती परीक्षा झाली, तेव्हा मला कळालं, की कुठेच नोकऱ्या नाहीयेत. बरं. न्यूजपेपरमध्ये नोकऱ्याच नाहीयेत पुणे पुण्यात. शहरामध्ये. हां. मग म्हटलं, की आता आपल्याला बाहेर पडावं लागेल. म्हणून मी चॉईस केलं मुंबई, अहमदनगर आणि सोलापूर ह्या 3 ठिकाणी आपण जाऊयात. त्यातला पहिला मी चॉईस केला अहमदनगर आणि मी तिथे एस-टी स्टँडवर उतरलो आणि सगळे न्यूजपेपर विकत घेतले, त्यातले पथ्य पाहण्यासाठी आणि पहिल्याच मी लोकमतच्या ऑफिसला गेलो
आणि नशिबाने इतकं छान की मी लोकमतच्या आणि तिथेच लगेच इंटरव्ह्यू झाला. माझं लोकमतमध्ये जॉइनिंग झालं अहमदनगरच्या. बरं. मग मी 1 वर्ष अहमदनगर लोकमतला काम केलं. त्यानंतर मी आलो पुणे पुढारीला. मग इथं मी मास कॉम केलं. मास कम्युनिकेशनची डिग्री म्हणजे दिवसभर मास कम्युनिकेशनची डिग्री करायची, नाईट शिफ्टला पुढारीला. असं मी 2 वर्ष कंप्लीट केलं आणि त्याचा फायदा असा झाला की तुमचं शिक्षणही आहे आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स पण आहे म्हणून मला सकाळमध्ये लगेच जॉब मिळाला. 2009 पासून 2015 पर्यंत मी रस्त्याला खड्डे पडले, ट्रॅफिक जाम झालं, फुटपाथवर झाडच पडलं, रस्त्यात चिखलच झाला, असल्याच बातम्या करत होतो. आणि मला कळत नव्हतं की माझ्यातला लेखक नेमका गेला कुठं. मग त्या अस्वस्थतेतून मी एक अशीच गोष्ट लिहायला घेतली बरं. आणि मला थोडंसं हलकं वाटलं, की आतमध्ये जे साचलेलं आहे ना, ते मी लिखाण स्वरूपात मांडलं. मग ते झालं माझं पहिलं पुस्तक. तू डायरेक्ट पुस्तकच लिहिलंस? जसा तुमचा डायरेक्ट पुस्तक लिहिलं हा प्रश्न होता ना, मी ते जे लिहिलेलं आहे ना, ते लिहून अक्षर मानवचे ज्येष्ठ लेखक आहेत राजन खान सर म्हणून, त्यांना मी ते वाचायला दिलं, की "सर मी असं-असं लिहिलंय, तुम्ही वाचा ना, याचं काय करायचं मला कळत नाहीये." त्यांचा दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मला फोन आला आणि ते म्हणाले, की "नितीन खूप छान कादंबरी लिहिली आहे." हे तेव्हा मला कळालं, की पत्रकारितेचा आणि लेखनाचा काहीच संबंध नाहीये. मग त्या कादंबरीचं नाव काय ठेवलं गेलं? कादंबरीचं नाव मी ठेवलं सूर्याची सावली आणि त्या पहिल्याच कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. माझा कॉन्फिडन्स खूप बिल्डअप झाला, की आपल्याकडं आहे. म्हणजे लव्ह लेटरपासून कादंबरीपर्यंत आपण येऊ शकतोय. आपण तेव्हाच करायला पाहिजे होतं, ते नाही केलं आपण. त्यानंतर सकाळचे संपादक होते सम्राट फडणीस. ते मला म्हणाले, की "तू हे बंद कर सगळं जर्नलिझम वगैरे. तू लेखनाकडे जा." त्यावेळेपर्यंत इतकी वर्ष केलेली नोकरी. हां. तर नोकरी म्हटल्यावरती पगार, हो. स्थैर्य हं, वगैरे असं आपण म्हणतो ना. हं. मग ते सोडून दिलंस? जेव्हा सकाळ सोडलं ना, त्यावेळी म्हणजे 2014 मध्ये माझ्यावर 3.5 लाखाचं कर्ज होतं. आणि ते कर्ज माझ्या पगारातून जात होतं. वडील एस-टी कंडक्टर होते. त्यामुळे एस-टी कंडक्टरची पेन्शन ₹1,600 होती. आई हाऊसवाईफ होती. बायको मूल छोटं होतं, त्यामुळे बायको घरी होती आणि मी एकटाच कमावतो होतो. अशा वेळी मला नोकरी सोडा असं संपादक म्हणतायत. त्यांना माझ्यावर तेवढा विश्वास होता आणि नशीब इतकं छान, की स्टोरीटेल जी स्वीडनची ऑडिओ बुक कंपनी आहे, ती इंडियात लॉन्च झाली होती. मुंबईतच लॉन्च झाली होती आणि ते मराठीत एंट्री करत होते. आणि माझा एक मित्र होता सुकीर्त गुमास्ते म्हणून. तर त्याला कळालं, की मी पुस्तक लिहिलंय म्हणून आणि त्याला पुरस्कार मिळाला म्हणून. त्याचा मला फोन आला, की "अरे," म्हटलं, "मी स्टोरीटेल जॉइन केलेलं आहे. तू पुस्तक लिहितो का?" म्हटलं, "हां." म्हटलं, "एक ऑडिओ बुक लिही ना मग." म्हटलं, "म्हणजे काय असतं? मला नाही माहिती." तर त्यांनी मला सांगितलं, की ऑडिओ बुक म्हणजे आपण वाचतो ना, त्याच्याऐवजी ऐकायचं बुक." अरे यार, म्हटलं सगळं असं-असं चाललंय. तो म्हटला, "पैसे खूप चांगले मिळतील तुला." मला इतका चांगली संधी मिळाली ती, की मला लेखनही करायचंय, मला जॉबही सोडायचा आहे, मला माझ्या डोक्यावरचं कर्जही मिटवायचंय. असे आणि विशेष म्हणजे पुस्तकातून पैसे मिळत आहेत. तर एवढं सगळं जुळून आलं, तर मग मी त्यांचे एक पुस्तक लिहिलं पहिलं सोंग. ही कादंबरी ऑडिओ बुकसाठी लिहिली आणि त्यांना ती प्रचंड आवडली. त्यांनी मला आणखी काम दिलं आणि त्याचे इतके पैसे होते ना, की जे वर्षभर काम करून सकाळमधून जो मला पगार मिळणार होता, एका पुस्तकातून मिळणार होते. मी सोडून दिलं सकाळ हं. आणि मग मी पूर्ण लेखन चालू केलं. म्हणजे शिवाजी महाराजांचा टप्पा येण्याच्या आधी अजून काही टप्पे आले मध्ये? ऑडिओ बुकचा टप्पा आल्यानंतर नशीब इतकं छान तुमची फिरकी घेत असतं, की खूप चांगले पैसे येत आहेत. मग मी घर बांधलं, गाडी घेतली, चांगले पैसे उधळले वगैरे नाही का? आणि तिकडं रशिया-युक्रेन युद्ध सुरू झालं. लॉकडाऊनमध्ये सगळी दुनिया कामासाठी वन-वन भटकत होती किंवा सगळ्या दुनियेला पैसे मिळत नव्हते, सर मला पैसे मिळत होते. कारण सगळी लोकं घरात बसून होती आणि ऑडिओ बुक ऐकत होती. स्टोरीटेलवाले म्हणत होते, "तू घे पैसे, तू लिही." सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आणि मी तुमच्यासारखं हसत होतो सगळं. आणि गंमत अशी झाली, की मी खूप खर्च वाढवला, कर्ज केलं, नाही का? घर बांधलं, गाडी घेतली, जागा घेतली. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम हा स्वीडन, रशियामध्ये त्यांनी फंडिंगच पाठवणं बंद केलं, हो. इकडच्या स्टोरीटेलला. ह्यांनी आमचं थांबवलं. मग मी काय केलं, मग मी लिखाण तर चालूच होतं. मग मी ते वेगवेगळ्या प्रिंट जे प्रकाशक आहेत ना, त्यांना पुस्तकं द्यायला सुरुवात केली, की जेणेकरून मला दर महिन्याला काहीतरी रॉयल्टी मिळेल नाही का त्या पुस्तकांची. आणि त्याच वेळी मी देवांच्या लेखनाकडे वळालो. म्हणजे मी 2014 पासून 20 पर्यंत सामाजिक लिहित होतो. पहिल्यांदा मला असं वाटलं, की देवावरही लिहावं. चॅलेंजिंग होतं ते खूप. मला खूप जणांनी सांगितलं, "तू सामाजिक लिहितोय ते खूप छान आहे. देवाधिकाच्या भानगडीत पडू नकोस." पण मला थोडं ते आव्हान स्वीकारायचं होतं, की आपण म्हणतो ना, की
भारतभरातले जे देव आहेत म्हणजे श्रीकृष्णाचं बालपण आहे श्रीकृष्णाला, रामाला बालपण आहे, हनुमानाला बालपण आहे, गणपतीला बालपण आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या एकाही देवाला बालपण नाहीये. खंडोबा लहानाचा मोठा झालाच नाही. ज्योतिबा लहानाचा मोठा झालाच नाही. अंबाबाई लहानाची मोठीच झाली नाही. तुळजाभवानी सगळे डायरेक्ट अवतार आहेत. डायरेक्ट त्यांची तलवार घेऊनच एंट्री आहे त्या राक्षसांना मारण्यासाठी. असं म्हटलं इथे काहीतरी आपल्याला करता येईल. आपण पुराणकथा तीच ठेवू. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण बालपण काल्पनिक जोडू. जे मॅच होऊन जाईल. हो. मग मी ते केलं सर, की खंडोबाला मी बालपण रचलं. काल्पनिकच आहे ते. पण पुराणकथा जी आहे ना, त्याला अजिबात धक्का बसणार नाही किंवा ती अजिबात डॅमेज होणार नाही, असं ते व्यवस्थित बालपण त्याला मॅच केलं. मग खंडोबा कादंबरीला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. सगळ्यांना ऐकायचंच होतं, की वाचायचंच होतं, की खंडोबाचं बालपण काय असेल. खूप शिव्या पण खाल्ल्या. कारण लोकांना नाही आवडत. तू देवत्व आहे, तर त्या देवत्व बालपण वगैरे असं काय लिहितोय ना तू? पुराणकथा डॅमेज करतोय. त्यांना मी सगळ्यांना सांगायचो, तुम्ही वाचा. तुम्हाला जर वाटलं तर मला शिव्या द्या. वाचल्यावर नव्हतं कोणी शिव्या देत. मग मी खंडोबा लिहिली, अंबालक्ष्मी लिहिली आणि ती पुस्तकं छान सेल होऊ लागली. मला 4 पैसे मिळू लागले. थोडासा मी स्टेबल होऊ लागलो. मग असं झालं, की आता आपण सामाजिक लिहिलं, प्रेमकथा लिहिल्या. आता मला बरेच जण म्हणत होते, की "नितीन तू शिवाजी महाराजांवर लिही." आणि ते काही माझ्याकडे धाडस नव्हतं. मला एक वेळ मी देवांवर लिहिलं काहीतरी कल्पनारंजन करता येतं. लोकं एक्सेप्ट करतात. देवाचं कल्पना महाराजांचं कसं कल्पनारंजन करू? ते नाही जमणार म्हटलं मला. मी अजिबात प्रयत्न नाही केला सर. एक तर इतिहास मी 10वीतच सोडून दिलेला आहे. बरोबर. त्यामुळं मला काहीच लक्षात राहत नव्हतं. पण मग मी हळू त्या गोष्टीचा अभ्यास चालू केला एक काय नंतर. अभ्यास केलास तू त्या काळात? सगळ्यात गंमत अशी झाली ना, की मला मित्र सांगायचे, की "तू महाराजांवर लिही, महाराजांवर लिही" आणि माझं असं म्हणून काय राहिलंय लिहायचं? सगळंच लिहून झालंय ना. हं. म्हणजे व्हायचं असं ना, की एकतर तुमचा इतिहासाचा अभ्यास नाही, म्हणजे माझा स्वतःचा अभ्यास नाहीये आणि तुला महाराज म्हणजे एवढंच माहिती आहे, की शाहिस्तेखानाची बोटं छाटल्यात, पन्हाळ्याच्या वेढातून निघालेत. तिकडे औरंगजेबाने नजरकैदेत ठेवलं होतं. अफजल खानाचा कोथळा काढला होता. याच्या व्यतिरिक्तचे महाराज मलाच माहीत नाही आणि मला वाटत होतं एवढेच महाराज आहेत. आता गंमत अशी झाली, मी अमोल कोल्हे यांचा अ, गरुड झेप हा चित्रपट पाहायला गेलो. त्याच्यामध्ये हे तेच होतं, की राजे आग्र्यात गेले. मग तिथे त्यांचा अपमान झाला. नंतर त्यांना नजरकैदेत टाकलं. मग राजांनी ती सगळी व्यूहरचना रचली आणि तिथून ते निसटले आणि राजगडावर पोहोचले. छान सिनेमा होता. मला खूप आवडला. रात्री माझे एक अरविंद तावरे म्हणून मित्र आहेत बारामतीचे. त्यांचा मला फोन आला. म्हणले, "कसा वाटला सिनेमा?" म्हणलं, "छान वाटला." म्हणले, "मला सांगा शेवट काय दाखवलाय?" म्हणलं, "अहो शेवट हेच ना, की राजे निसटले आणि राजगडावर पोहोचले." म्हणले, "कसे पोहोचले?" म्हणलं, "कसे पोहोचले म्हणजे?" म्हणले, "विचार करा, त्यावेळी मुसळधार पाऊस होता. एक तर रूट माहीत नाहीये. आपण इथल्या इथं गल्ली क्रॉस करायचं म्हटलं तरी Google मॅप लावतो. 350 वर्षापूर्वी आग्र्यातून निघालेत, राजगडावर आलेत. कसे आलेत? मला त्यांचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग वाटला. मग माझ्या डोक्यात होतंच, की राजांविषयी काय लिहायचे हा प्रश्न होताच आणि हा रूटच माहीत नाही. मी संदर्भ ग्रंथ चाळायला लागलो. मग मला सापडलं, की काहीच नाहीये. एकूण 3 प्रकारे 3 राजे प्रकारचे आले. मार्ग आहेत, की ते पूर्ण अंदाजच आहेत. म्हणजे ते इतिहास संशोधक ठाम आहेत, की याच मार्गाने आलेले आहेत. पण तो अंदाजावर ते ठाम आहेत. आणि त्यातला मी विजयराव देशमुखांचा रूट मला योग्य वाटला, की राजे वाराणसीकडनं आले असावेत. मग म्हटलं याच्यात गंमत आहे. आपण हे करू शकतो. कितपत करू शकतो माहीत नाहीये. करूयात तर ट्राय. हं. नाही त्याच्या आधी मी आरमार मोहिमेवर प्रयत्न केला होता. एक 10-12 पानं लिहिली. थांब आपल्याकडनं नाही होणार म्हणलं हे. मी ठेवून दिलं होतं. हा आग्र्याचा रूट करूयात म्हणलं आपण. मग मी आग्र्याला गेलो. त्यानंतर तिथून मी वाराणसीला गेलो. पण होतं काय ना, की आपल्याला आपल्या सह्याद्रीचा अंदाज घेता येतो 350 वर्षापूर्वीचा. तिकडच्या परिसराचा अंदाज नाही घेता आला मला कसलाच. मग जे आपले संदर्भ ग्रंथ आहेत, त्याच संदर्भ ग्रंथाच्या अभ्यासातून मग एक रूट मी डिसाईड केला आणि मी ऑलरेडी फिरून आलो होतो. तिथल्या ते जी काही भौगोलिक रचना असेल, त्यानुसार मग तो प्रवास मांडत अशी मी पहिली साधू कादंबरी लिहिली. अभ्यासाला किती वेळ लागला आणि कादंबरी लिहायला किती वेळ लागला? 2 वर्ष मी फक्त राजांचाच दिवस-रात्र फक्त राजांचंच वाचन करत होतो. वाचन करत होतो, मग मी सिनेमे पाहत होतो. मग मी अगदी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आहे, त्या मालिकेचे चॅप्टर पाहत होतो. तू झपाटून गेला होता. हां. आणि त्या झपाटण्यामागं कारण हे होतं, की बायको जॉबला लागली होती, की जेणेकरून 4 पैसे घरात येत होते. नाहीतर हं. उपाशी मेलो असतो झपाटून. आणि मग ही कादंबरी डोळ्यासमोर येत गेली कारण कादंबरीचा पट कितीतरी मोठा आहे ना? म्हणजे ह्याच्यातली गंमत मला जाणवली ती आधी खंडोबा कादंबरी लिहिताना. हं.
मी खंडोबा कादंबरी लिहिताना इतका झपाटल्यासारखा त्या विश्वामध्ये रमलो होतो ना, मी 24 तास त्याच विचारात असायचो आणि सारखं मला असं वाटायचं मी आत्ताच्या काळात नाहीच आहे, मी त्याच काळात आहे. हं. अगदी हुबेहूब मला महाराजांच्या साधू कादंबरीबाबत असं वाटायचं ना, की प्रत्येक क्षणाला मी महाराजांसोबत प्रवास करतोय. दिवस असो, रात्र असो, पाऊस पडत असो, असं वाटायचं मी तिथेच आहे. म्हणजे आत्ता एका साहित्य संमेलनात एक वाचक भेटलेले. त्यांना साधू कादंबरी वाचली होती आणि ते आले होते भेटायला मला खास. तर ते मला म्हणाले, की "मला कादंबरी प्रचंड आवडली. मी याच्या संदर्भात अडकणार नाहीये." मी त्यांना म्हटलं, "सर हे संदर्भ ग्रंथ नाहीच आहे. ही कादंबरी." म्हणले, "तुम्ही कशी लिहिली ना, याचं उत्तर देताना तुम्ही सांगा आता, की आत्मज्ञान आहे हे." मला क्षणभर असं वाटलं. म्हणलं, "तुमच्या आत्म्यातून आलंय ना?" म्हटलं, "हां." "हे आत्मज्ञान आहे." म्हणलंय. "हे कल्पनारंजन हा शब्द नका वापरू तुम्ही. हे आत्मज्ञान म्हणा." हो. मला त्यांचा शब्द खूप आवडला. तुमच्या आत्म्यामध्ये जर महाराज असतील, तर आपोआप तो प्रवास इतका सहज सोपा होऊन जातो आणि वाचकाला तो खरा-खुरा वाटतो. महाराजांच्या त्या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे अगदी इथून निघाले दख्खनहून आग्र्याला जायला, ते राजगडावरती परत पोहोचले. त्या सगळ्या काळामध्ये भावनिक आंदोलनं त्यांच्या मनातली जी आहेत, ती तुझ्यापर्यंत कशी पोहोचली? होतं असं ना, की मी महाराजांसोबत जर प्रवास करत असेल आणि महाराज जर स्वतःच्या 9 वर्षाच्या मुलाला तिथून ठेवून येत असतील आणि तुम्ही जर महाराजांविषयी तेवढं वाचन केलं असं, की तुम्हाला महाराज भावतात, की यावेळी महाराजांची मानसिक स्थिती काय झालेली असू शकते. 9 वर्षाच्या मुलाला राजे मथुरेत ठेवतात आणि निघतात. एक बाप या नात्याने किती मोठी उलघाल झालेली असेल. महाराज कितीही प्रॅक्टिकल असोत. एक वडील या नात्याने त्यांची जी उलघाल होईल आणि त्यांना जी स्वप्न पडतील, आपल्यालाही पडतात ना. मी माझ्या मुलाला त्याच्या मामाच्या घरी ठेवून जर रिटर्न येत असतो, माझ्या मनाची जी अवस्था होती, एक पिता या नात्याने राजांचीही तीच अवस्था असणार आहे. आणि ज्यांच्याकडे ठेवलंय त्यांना आधी कधी बघितलेलं पण नाहीये बघितलेलंच नाहीये. आयुष्यात. ही किती मोठी गोष्ट होती. त्यामुळं ते भावनिक आंदोलन मी जसं म्हणाले, की तुम्ही राजांसोबत प्रवास करत असताय, तर राजांची सुख-दुःख तुमची होत आहेत. राजे खुश आहेत, तर तुम्ही खुश होत आहेत. म्हणजे ते मावळे जिथं राजे खुश आहेत, तिथं मावळे खुश आहेत. एवढे समरस आहे आणि मी स्वतःला समजतो, की त्या मावळ्यांमध्ये एक अदृश्य मावळा मी सुद्धा होतो. वाह! त्यामुळं ते भावना मलाही तेवढ्या उमजत होत्या. महाराजांचा कसोटीचा हा एक क्षण, तसं दुसरे कोणते क्षण वाटले तुला? मुळात जाणं हा सुद्धा खूप मोठा कसोटीचा आहे बरं का. हो ना, कारण अशा ठिकाणी जायचे ज्याने तह करून तुमचं सगळं काढून घेतलेलं आहे. हो ना. अशा वेळी तिथं त्याच माणसाच्या समोर जायचंय. बरोबर आणि ह्याची जाणीव आहे, की हां. काय होऊ शकतं. हो. पण आपण जाताना जेते म्हणून जात नाही आहोत. नाहीच. जित म्हणून जातो हो, आहोत. हो, हो. बरोबर? हो. आणि ऑड्स म्हणजे आपण तिथून कसे सुखरूप, हो. खुशाल परत येणार का नाही, हे ठाऊकही नाही. नाहीच. ती मानसिकता आग्र्याला जाताना. जातानाची सुद्धा हो. ही अतिशय खडतर असणार महाराजांच्या जीवनातली. मला वाटतंय येतानाच्या पेक्षा जातानाची जास्त खडतर होती. कारण त्यावेळी एक टार्गेट समोर होतं. इथे जायचंय आणि इथे हे होऊ शकतं याचा अंदाज होता आणि आपल्या हातातनं सगळं गेलेलं आहे. अशा वेळी त्या माणसाच्या समोर उभं राहायचंय. येतानाच माहिती होतं की मला पोहोचायचंय. आत्ता अशा ठिकाणी जायचंय ज्याने माझं सगळं ओरबाडून घेतलंय. पुरंदरच्या हो. त्यागमध्ये सगळे 23 किल्ले काढून घेतलेले आहेत. आणि माझा आब ठेवून जायचंय तरी. हां, तो आभही ठेवायचा आहे. कारण मी माझी स्वतंत्रता गमावलेली नाही. नाहीये. हां. आम्ही किल्ले दिले असतील, हो. पण वृत्ती दिलेली नाही. नाहीये. त्यामुळे किती विलक्षण असणार हो. किंवा दरबार घडतो आणि मग फुलातखानाचा पहारा बसतो. हो. त्याच्यामध्ये 12-13 दिवसांचा अवधी जातो. हो. ते 12-13 दिवस त्यांच्या जीवनातले कसे असतील, हो. की फक्त आग्र्यामध्ये दरबारातल्या प्रत्येक माणसाला भेटायचंय, त्याला जिंकून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याला जोखायचा आहे, तो आपल्या बाजूला वळतो का नाही ते पाहायचं आहे. ही भावनिक आंदोलनं पण काय असते. बरं. त्याच वेळेला औरंगजेब काय करणार हे माहीत नाहीये. बरोबर. ते माहिती करून घेण्यासाठीचे सुद्धा जे धागेदोरे आहेत ते जोडायचे आहेत एकमेकांना. मला वाटतं आग्र्यातलं हे महाराजांचं सगळ्यात मोठं मानसिक युद्ध असावं. अगदी. जे महाराज तिथे खेळले. तर आपल्याकडं जे असतं ना, की ती चौकट दाखवायची असते, की राजे गेले, तिथं त्यांचा अपमान झाला, त्यांना नजरकडे ठेवलं. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जे आता म्हटले, की 13 दिवस त्यांची मनस्थिती कशी असेल. हं. ही मनस्थिती मला वाटतं हे 13 दिवसांचं मानसिक युद्ध होतं. हे अक्षरशः मानसिक युद्ध हो, होतं आणि हो. बघ नागरेची अख्खी मोहीम ही तलवारीशिवायच चालवली गेली. झालेली. पूर्णपणे विचार, हो. भावना म्हणतात ना, रक्ताचा एक थेंब पडू न देता जिंकलेलं युद्ध म्हणजे आग्र्याची मोहीम.
तू हे सगळं लिहिलंस, तसं मग तुला शंभूराजांवरती वेगळी कादंबरी लिहावी, त्यांच्या प्रवासावरची, ही कल्पना कधी आली? साधू कादंबरी लिहिताना मला फक्त शेवट एवढाच अपेक्षित होता, की राजे राजगडावर पोहोचले आणि एक आनंद उत्सव होईल. जेव्हा मी लिहित गेलो ना, तेव्हा मला जाणवत गेलं, की आऊसाहेबांची राजांपेक्षा शंभूराजांवर जास्त जीव होता. बरोबर. कारण शंभूराजांचं वय लहान आहे. वय लहान आहे. आई नाहीये. आई नाही. अशा वेळी मी जेव्हा लिहित गेलो आणि मला असं जाणवत गेलं, की इथं राजे पोहोचल्यानंतर आऊसाहेबांना आनंद होणारच आहे. 100% होणार आहे. दुसऱ्या क्षणाला त्या म्हणणार, "शंभूराजे कुठे आहेत?" करेक्ट. त्याचं जेव्हा माहिती घेतली, राजांचे काहीतरी संदर्भ तरी आहेत. म्हणजे आपण जसं म्हटलो, की 3 इतिहास संशोधकांनी वेगवेगळे मार्ग तरी दाखवलेत. शंभूराजांचं काहीच नाहीये. फक्त आली ती तारीख माहिती आहे हो. नोव्हेंबरामधली हो, हो, बस. हो. इथं तर मी म्हणाल, की अंतर आत्मज्ञानातूनच आणावं लागणार होतं. फक्त आत्मज्ञानातून नाही. कारण तिथं तुम्हाला एकाच वेळी तो 9 वर्षाचं लहान मूल आहे, हेही डोक्यात ठेवायचे. दुसऱ्या क्षणाला ते शंभूराजे आहेत, हेही लक्षात ठेवायचं. तो आब आहे, तो रुबाब आहे, तोही कमी नाही झाला पाहिजे. पण ते निरागसता आहे, ती पण दाखवली पाहिजे, जेणेकरून तो जिवंतपणाही आला पाहिजे. तर त्या हिशोबाने फक्त शंभूराजांवर पूर्णपणे मार्ग सोपवणं शक्य नव्हतं. कारण इथे राजे सगळा मार्ग क्रॉस करू शकत होते. राजे आहेत ते, वय आहे त्यांचं. हे छोटं बाळ 9 वर्षाचं. मग अशा वेळी तो मार्ग डिसाईड करताना मग राजेही त्या मार्गात त्यांना कशी मदत करतात इकडनं स्वराज्यातून, बहिर्जी नाईक कशी मदत करतात. अशा तिघांच्या मदतीने आणि प्लस बाळराजांचं शौर्य आहेच. ते स्वतःच्या निर्णय क्षमतेतून ते कसे येतील? जसं तुम्ही म्हणाला, की त्यांची तारीख फिक्स आहे. जर ती तारीख आपण जर निवडतोय, तर 55 दिवसांनी आलेत बाळराजे. मग जर तुम्ही 40 दिवसांवर राजांच्या प्रवासावर कादंबरी लिहू शकताय, तर 55 दिवसांवर तुम्ही लिहायलाच हवी. सगळ्यात महत्त्वाचं हे, की आपल्याला माहिती आहे इकडे बाळराजांचा अंत्यसंस्कार केलेले आहेत. बरोबर. तशी क्रियाविधी केलेला आहे. अगदी बरोबर. आता मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं, हा मेसेज महाराजांनी यासाठी केला होता, की तो औरंगजेबाला कळावा. बरोबर. जर औरंगजेबाला कळतोय, तर बाळराजांनाही कळणार आहे. आणि मला सांगा, त्या बाळराजांची अवस्था काय होईल? माझी आई नाहीये. माझे वडील मला परक्या ठिकाणी सोडून गेलेत आणि माझ्या वडिलांनी माझा अंत्यसंस्कारही केलाय. 9 वर्षाच्या बाळावर किंवा लहान मुलावर किती परिणाम होईल या गोष्टीचा. म्हणजे आपण म्हणतो ना, तावून सुलाखून निघणं. हो. शंभूराजे ज्यांचं जे व्यक्तिमत्व आपण पाहतो, ते लहानपणापासूनच असं आहे. मग ही जी मानसिक आंदोलन आहे एका 9 वर्षाच्या मुलाचं, ते मला वाटलं की याच्यात आलं पाहिजे ते. म्हणजे एकाच वेळी ते वडिलांवर चिडणारही आहेत आणि दुसऱ्या क्षणाला त्यांना कळणारही आहे, वडिलांनी हे का केलं? का केलंय. अशा हं. त्या मनस्थितीतून ते येणार आहेत. त्यामुळे इथं भावनिक आंदोलन खूप असणार आहे. तर हे सगळं त्या कादंबरीत यायला हवं म्हणून मग शंभू कादंबरी लिहिण्याची मला गरज वाटली. शंभू कादंबरी लिहिली म्हणजे स्टार्ट टू एंड किती वेळ लागला? ती 3 महिन्यातच झाली. 3 महिन्यात. हां, कारण काय झालं ना, की मी पूर्ण त्या झोनमध्येच होतो ना. हं. म्हणजे त्यातून बाहेर यायचा विषय नव्हता मला. कारण शिवाजी महाराज लिहितानाच इतके मी रूट किंवा हे हां. किंवा इकडची सगळा अंदाज घेतला होता, सगळा अभ्यास झाला होता आणि मनात इतकं वळत होतं. त्यातला एक कप्पा काढायचा होता मला फक्त शंभू कादंबरीसाठी. त्यामुळे तो सोपा गेला मला खूप लिहायला. आता इतिहास जेव्हा कल्पनेच्या रेषेवरून चालवायचा, हो. इतिहासाला आपण प्रामाणिक राहायचंय. हं. दुसऱ्या बाजूने रंजकही व्हायला पाहिजे. आपण काही लिबर्टीज, स्वातंत्र्य लेखन म्हणून घ्यायचं, पण ते अगदी इतिहास बदलणारं पण घ्यायचं नाही. हो. हा तोल तू कसा सांभाळतोस? काळ बदलत चाललेला आहे. बरोबर. आपण म्हणजे मी परत लव्ह लेटरकडे येईल. कशा अर्थाने सांगतो मी तुम्हाला, की पूर्वीचं जे साहित्य होतं ना 80-90चं साहित्य, ते इतकं प्रगल्भ होतं. मला 100% खात्री आहे सर, 80-90च्या आधीचे जेवढे लेखक होते सगळ्यांनी लव्ह लेटर लिहिलेलं असणार आहे. हं. त्या ताकदीचं साहित्य त्यांच्याशिवाय येऊच शकत नाही. मला नाही वाटत, की आत्ताची मुलं लव्ह लेटर लिहित असतील, की जेणेकरून त्यातला कुठला साहित्यिक निर्माण होईल. त्यामुळं होतंय असं ना, की तो जो बॅलन्स साधणं आहे ना, हा खूप मोठा चॅलेंजिंग विषय आहे. तसं जर इतिहास इतका वृक्ष विषय आहे. जसं मी म्हणतो, मी प्रामाणिकपणे कबूल करतो, की मी 10वी पासून इतिहास सोडलेला आहे. आत्ताची ही नवी पिढी तशी आहे, की ती कंटाळते इतिहासाला. कारण आपण त्यांच्यापुढे खूप वृक्षपणा ठेवतो. त्या वृक्षपणामध्ये तुम्हाला जर थोडी हिरवळ फुलवायची असेल ना, तिथं थोडंसं रंजकता आणावी लागणार आहे. पण ती इतकीही नको, की डायरेक्ट तुम्ही वाळवंटात अक्षरशः संपूर्ण वाळवंट मिटवून पूर्ण मरुद्यान कराल असंही नको आहे. वाळवंटामध्ये एखादं छोटं मरुद्यान छान आहे ना. हं. अवतीभोवती वाळवंट असेल, पण त्या मरुद्यानात जाण्यासाठी तुम्हाला वाळवंट क्रॉस करावं लागेल, हे अंदाज असतो, की तिथे गेल्यावर तो आनंद आहे.
इतिहासाचा तोच विषय राहतोय, की तुम्हाला त्या वृक्षपणामध्ये पण एक अशी रंजकता आणायची आहे, की ती इतिहास डॅमेज होणार नाहीये. तर मी तेवढी काळजी घेतो, की मलाच इतिहास आवडत नाहीये ना. जर मलाच आवडत नसताना मला आवडेल अशा लेव्हलपर्यंत मला जायचंय. जर मला इतिहास आवडत नसताना मी जर त्या लेव्हलला जात हं, असेल, तर हं, सर्वसामान्य जी लोकं आहेत ना, ज्यांना आवडत नाहीत, तेही तिथपर्यंत जातील आणि ज्यांना खूप आवडतो, हं. की ज्यांना फक्त फॅक्ट्सच हवी आहे. ते पण तिथपर्यंत हां, याने जास्त पण वाढीव नाही लिहिलेलं, मापात लिहिलेलं आहे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं, की कादंबरी हा दीर्घ काल्पनिक गद्य अशी जरी व्याख्या असली, तरी खऱ्या इतिहासाची जाण करून देण्यासाठी किंवा जाणीव करून देण्यासाठी किंवा तिथपर्यंत नेण्यासाठी कादंबरी हा ब्रिज आहे. हं, अलीकडे सर्वसामान्य लोकं आहेत, पलीकडं खरा-खुरा इतिहास आहे. हं. लोकं नकोच म्हणतात. अशा वेळी एक छान ब्रिज आखला ना कादंबरीचा, त्या ब्रिजवरनं जातील, वाह! बघतील. हवं तर पलीकडेच रमतील. खऱ्या इतिहासातच रमतील. त्यांना या ब्रिजचं घेणं-देणं नाहीये. हं. का तिकडे जाण्यासाठी हा ब्रिज हवायच कादंबरीचा. पुढच्या तुझ्या 2 कादंबऱ्या उंबरखिंड हां. आणि कांचनबारी हो. काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मोहिमा आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला कसं होतं, की शाहिस्तेखान आणि त्याची बोटं तोडणं हो. हा भाग जो आहे तोही तेवढाच चित्तथरारक आहे. पण त्याच्या आधी आलेली ही उंबरखिंड ती थोडीशी सब स्टोरी राहते. हो, हो. सुरतेची दुसरी स्वारी मुख्य भाग राहतो हं. आणि परतीच्या वाटेवरती कांचनबारीची हो, लढाई झाली. हो. हा थोडा बाजूचा भाग राहतो. हं. त्या बाजूच्या भागांना प्राधान्य देण्याची कल्पना तुझ्या डोक्यात कशी आहे? मुळात उंबरखिंड हा शब्दही मी कधी ऐकला नव्हता. हं, हं. खिंड म्हणलं की पावनखिंड. एवढं डोक्यात फिट बसलेलं. पण जेव्हा मी गनिमी काव्यावर माहिती घेत होतो, तेव्हा मला कळालं की इतिहासातला सगळ्यात मोठा किंवा शिवाजी महाराजांनी रचलेला सगळ्यात मोठा गनिमी कावा म्हणजे उंबरखिंडीतला. म्हणजे एका बाजूला 1,000 मावळे आहेत आणि दुसऱ्या बाजूला 30,000 ची फौज आहे. आणि या 1,000 मावळ्यांनी 30,000 फौजेला अक्षरशः गुडघ्या बांधलंय. ॲब्सोल्युटली. केवढा मोठा आहे म्हटलं हा. मग हे कधीच का आलं नाही? ते पाहताना कळालं की हे शाहिस्तेखानाच्या त्या प्रभावाखाली झाकोळलं गेलेलं आहे. म्हणजे शाहिस्तेखान पुण्यात आला आणि आपण म्हणतोच की ते सर्जिकल स्ट्राईक आहे, की राजे महालात गेले आणि त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. हा एवढा मोठा इव्हेंट आहे ना, की त्याच्यामध्ये हा इव्हेंट बाजूला पडला. तर मला असं वाटलं की नाही आपण याच्यावर फोकस करूयात. आता शाहिस्तेखान सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यापुढे आपण थोडंसं वेगळ्या अंगाने घेऊयात. गनिमी कावा हा शब्द तर प्रचलित आहे. गनिमी कावा म्हटलं की शिवाजी महाराज. पण सगळ्यात मोठा गनिमी कावा नाही माहिती. उंबरखिंड नाही नाही माहिती. माहिती. मग म्हटलं आपण इथे आणूयात सगळ्यांना. हो, म्हणजे ते उंबरखिंडी जवळचं इमॅजिक का माहिती आहे? हां, इमेज का सगळ्यांना माहिती आहे. तिथून जातात. एक्सप्रेसवे सगळ्यांना माहिती आहे. एक्सप्रेसवे सगळ्यांना हां. माहिती आहे, पण उंबरखिंड कोणाला म्हणजे माहिती? अगदी पुण्यातले मला जर समजा असं 100 फोन आले असतील ना, त्यातल्या 90 लोकांना उंबरखिंड आपल्या जवळ हेच माहीत नाही. हेच त्यांना माहिती. पावनखिंड माहिती आहे. हो, उंबरखिंड नाही. उंबरखिंड नाही. तर मग म्हटलं की आपण हे फोकस करूयात. पण गंमत अशी आहे ना, तो एका दिवसाचं युद्ध आहे. आदल्या रात्री आले, पहाटे चालू झालं, दुपारपर्यंत विषय मिटला. आता फक्त 24 तासावर तुम्ही सगळी कादंबरी कशी लिहिणार? मग शाहिस्तेखान नगरमार्गे, नगरमधून आला, सुपहा वगैरे असा रूट. गनिमी कावाच आहे ना. आपण पुस्तकामध्ये पहिल्यापासूनचा गनिमी कावा आणू. अगदी शाहिस्तेखान पुण्यात आला, तिथूनच राजांनी प्लॅन करत तो उंबरखिंडीत कशाप्रकारे तो कारतलब खाना आणला आणि त्याला फोडला. हो, म्हणजे कारतलब खानाला सुद्धा कोकणात उतरायच्या वाटा हां. ह्या काही एक नव्हती ती म्हणजे अनेक एक वाटा होत्या. हो, हो, हो. त्याच्यातून त्याने उंबरखिंडीची निवड करावी, करावी. हां. हाच गनिमी कावा सुरू हो, होतो. हो, हो. दुसरी गोष्ट मला त्या कादंबरीमधली अशी जाणवली, की तू स्थानिक आदिवासी शिवाजी राजांना मदत करतात. हा भाग मला माहीत नाही याला काही ऐतिहासिक आधार तुला मिळाला किंवा काय ते. पण तो अतिशय रोचक भाग आहे. आता होतं असं ना, की मी मगाशी म्हटलं, की आपण राजांचे स्वभाव आणि त्यांचं स्थानिकासोबतचं कन्व्हर्सेशन घेत गेलो ना, की त्याच्यातून आलेला हा मुद्दा आहे. की असा ठोस पुरावा नाहीये, की राजांनी त्यांची मदत घेतली का? पण जेव्हा आपण राजांचं चरित्र वाचायला घेतो किंवा राजांचा आदिवासी लोक किंवा डोंगरादऱ्यात राहणारे सगळे स्थानिक लोक हां. जिथे असतील तिथे. त्यांच्यासोबतचे कॉन्टॅक्ट आणि त्यांच्या स्किलचा कशाप्रकारे वापर करून घ्यायचा. हे युद्धासाठी किंवा स्वराज्यासाठी हे राजांना व्यवस्थित माहिती होतं. त्यावेळी मला असं वाटलं, की जो आदिवासी लोकं असतील ज्यांना आपण सह्याद्रीची पाखरं असं नाव दिलेलं आहे. तर त्या लोकांकडनं या गनिमी काव्यासाठी एकदम परफेक्ट उपयोग होऊ शकतो. जसं मी म्हटलंय, की वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे रूट्सच बंद केले, की पाणी पण इथंच मिळतंय. मग आपण इकडनंच जाऊयात.
रस्ता इकडनं व्यवस्थित आहे, इकडनं जाऊयात. आणि शिवाजी महाराजांची जी दृष्टी होती, त्याच्यामध्ये ते उंबरखिंडीचं संपूर्ण जंगल, अरण्य हे एक वनदुर्ग म्हणून वनदुर्ग. त्यांनी हो. डेव्हलप केलं. हो. आणि हीच कल्पना मुळामध्ये फॉरेस्ट ॲज अ फोर्ट हो. ही कल्पनाच मुळामध्ये भन्नाट आहे. बरोबर. तर हे वनदुर्ग आणि त्याच्यामध्ये झालेली ही लढाई लढाई. आणि त्यावेळेला राजे घोड्यावर आहेत. त्यांचं शिरस्त्राण वेगळ्या पद्धतीचं हो. आहे. हो. हे इतिहासात त्याची आहे. नोंद आहे. धनुष्यबाण आहेत त्यांच्याकडे. धनुष्य. म्हणजे जेव्हा आपण ऐतिहासिक संदर्भाकडे आता जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं की राजांनी फक्त 2 वेळाच धनुष्यबाण घेतलेला आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार. इतर वेळा घेतला असेल, पण जे संदर्भ आहेत, त्यामध्ये राज्याभिषेकावेळी आणि आणि उंबरखिंडीच्या काळात. उंबरखिंडीच्या काळात. आता मला सांगा, राजे 1000 मावळ्यांसह उंबरखिंडीत उभे आहेत आणि समोरून 30,000 मुघलांची फौज आली आहे. राजांच्या खांद्यावर धनुष्यबाण आहे. राजे तसेच उभे राहणार आहेत का? राजे बाण सोडणारच आहेत. मग इथे ते राजांचं युद्ध येतं. त्या धनुष्यबाणांमध्ये सराईत असे ते भूमिपुत्रही आले. फक्त ती रचना अशी आहे, की ह्या मंडळींना बाण कुठून येतायत हो, तेच कळत नव्हतं. त्यांना कळत नाही. ते हो. पाण्याच्या जवळ गेले, हां. की बाणाचा बाण पाऊस येतो. पडतोय. हो. समोर पाणी दिसतंय, हो. पण हलता येत सांगता नाहीये. येत नाहीये. म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक रचनेचा उपयोग आहे. बरोबर. स्थानिक क्षमतांचा वापर आहे हो. आणि शत्रूच्या भावनांशी खेळणं पण आहे. हो. भीती निर्माण करणं. केलेली आहे प्रचंड. प्रचंड भीती. नाहीतर 30पट जास्त असतं. असलेली सेना तुमच्या समोर आहे. त्यांचा तुम्ही भावनिक कणा मोडलात. मोडला. आणि पुन्हा तिथं महाराजांनी संवार नाही केलेला. सगळं सोडा आणि जा. जा. त्याच्यामध्येही पुन्हा मानसिक गंमत अशी आहे, की हे सगळे जाऊन ती कहाणी शाहिस्तेखाना. शाहिस्तेखानाला सांगणार हां. आणि सैनिक सैनिकांना सांगणार. मानसिकतेने खचले पाहिजे. तुम्ही शरीराने जखमा निघतात, भरून येतात. मानसिक जखम बराच वेळ चालतील. मला वाटते राजे ह्या गनिमी काव्यात तिथं फोकस. हां, तिथे फोकस करायची. कांचनबारीच्या लढाईमध्ये हो. राजांनी पट्ट्यानी लढाई केली, केलेली आहे. असं इतिहास आपल्याला सांगतो. सांगतो. तर ही कांचनबारीची लढाई ही सुद्धा तशी दुर्लक्षित. खरं तर ती ऐतिहासिक दृष्टीनं फार महत्त्वाची. खूप महत्व. की पुरंदरचा तह झाला, राजे आग्र्याला गेले, आग्र्याहून परत आले. नंतरची 4 वर्ष स्वराज्याच्या पुनर्बांधणीसाठी केली. राजांनी वापरली आणि मग सुरतेची दुसरी स्वारी झाली. हं. म्हणजे उंबरखिंड जर गनिमी कावा असेल, तर कांचनबारीची लढाई ही मराठ्यांच्या इतिहासामधली मोठी मैदानी लढाई आहे. हो. ही लढाई कशी डोळ्यासमोर तुझ्या आली? जसं मी उंबरखिंड पहिल्यांदा ऐकलं होतं, मी कांचनबारीही पहिल्यांदा ऐकलं. मग कांचनबारीचं युद्ध काय पाहिलं, तर मग ते गेलं सुरतेकडं. हं. मग मला कळालं, की जसं शाहिस्तेखानामुळे उंबरखिंड झाकोळली गेली, तसं सुरतेच्यावर छापा टाकल्यामुळं ही युद्ध झाकोळलं गेलेलं आहे. मग मी त्याची माहिती घेतली, तर त्याचे सगळे संदर्भ सापडले. अगदी सोन्याचा पलंग तिथून आणलेला आहे, त्याचाही संदर्भ आहेच. जेव्हा सुरतेवर छापा टाकला राजांनी आणि जसं तुम्ही म्हणालात, की 4 वर्ष उलटले होते. पुन्हा एकदा तो ॲटिट्यूड आला होता. म्हणजे मी बरेचदा माझे पुस्तक जेव्हा कांचनबारी वाचणार असतील, त्यांना मी नम्र आवाहन केलं होतं, की तुम्हाला साधूमधले राजे आणि कांचनबारीतले राजे हे खूप वेगळे जाणवणार आहेत. तुम्ही साधूतलेच राजे इथं पण दिसतील असं म्हणाल तर तसं अजिबात नाही. तिथं राजे निसटले होते आणि त्यांना परत स्वराज्य द्यायचं होतं, इथे नाही. इथं फुल ॲटिट्यूड होता म्हणलं राजांकडं. एक तर खजाना आहे, प्रचंड मोठी मावळ्यांची संख्या सोबत आहे आणि ते मैदानातून येत आहेत. कोणी येऊ समोर, मी घाबरत नाही. अशा ॲटिट्यूडने राजे निघाले होते. प्लस ते रूट त्यांचा तो ज्या रूटने आले कल्याणमधून सुरतेकडे गेले ते तिथून नव्हते. तिथून ते पलीकडे उतरले चालले मुल्लेर नाशिक मार्गाने जाणार होते. आणि तिकडून पलीकडे बुऱ्हाणपूर होतं, तिथं तो दाऊद खान होता आणि औरंगाबादमध्ये मोअज्जम होता. आणि साल्हेर मुल्लेर आपल्याकडे नव्हते नव्हते. तिथून यायचं होतं. आणि तिथून यायचं होतं. तिथं मुल्लेरमध्येही व्यवस्थित हां, खजाना पण घेतला ती तिथून. सगळी त्यांनी बरोबर रचना रचना केली. केली होती. तर इथं आत्मविश्वास आल्यानंतर तुमचा जो रुबाब वाढतो किंवा अ, आत्मविश्वासाने तुम्ही कुठल्याही खडकावर ज्या बिंदास धडक देऊ शकता, ते राजे इथं दिसत होते मला. तर मी पाहिलं म्हणलं याच्यावरही काहीच लेखन नाहीये. आता गंमत अशी होती ना, की बरेचदा कन्फ्युजन हेच आहे, की तो सुरतेमधून निघाला दुसऱ्यांदा खजाना जो घेऊन निघाले होते, तो राजगडापर्यंत पोहोचलाच नाही. पोहोचलाच नाही हा अंदाज आहे. पोहोचला हा पण अंदाज आहे. ठाम कोणीच सांगत नाहीये. कारण असं म्हणतात, की तो नाशिकच्या इथंच मग तो
लढाई झालं आणि मग तो दुसरीकडे पाठवला आणि राजे पोचले आणि त्याच्याविषयी काहीच नाही आहे. मला असं वाटत नव्हतं, कारण तिथून पुढे जी स्वराज्याची बांधणी झाली आहे त्याच्यासाठी जो लागणार होतं ते कुठून आलं मग? करेक्ट, याच्यातूनच आलं ना ते, असं माझं मत होतं. तर मला तो राजगडावर पोचला या विचाराशी मी ठाम होतो. पण राजगडावर पोचला तर आपल्यासोबत एवढा खजाना आहे, आपल्यासोबत एवढी फौज आहे, कोणी येऊ पुढे. मग राजे ज्या ताकदीने लढतील, आणि फक्त राजे लढतील असं नाही, की त्यांच्या एखाद्या घोड्याचा पाय कापला जातो त्यांच्या डोळ्यासमोर, किंवा त्यांच्या एखाद्या मावळ्याची गर्दन छाटली जाते. त्यावेळी राजे जे चिडतील, कारण एक तर तुमच्या फुल कॉन्फिडन्स आहे तुमच्याकडं. एवढं सगळं असताना जर समोरचा कोणीतरी मुघल माझ्या घोड्याचा पाय कापत असेल किंवा माझ्या सैनिकाचं हे मुंडकं छाटत असेल, राजे किती चवताळतील. तर राजांचा तो आक्रमकपणा या कादंबरीत येणं असं मला वाटलं होतं आणि मी तो आणला. म्हणून पट्ट्याशिवाय इलाज नव्हता. दोन्ही हातामध्ये पट्टे. दोन्ही हातामध्ये हां, इथे फक्त काय हातात पट्टे घेऊन थांबणारच नव्हते ना. पट्टे घातलेत तर ते कापणारच आहेत. आणि ते जर कापणार आहेत तर पट्ट्याने कापणार आहेत. आणि ते काही साधेसुधे कापणार नाहीत, कारण कॉन्फिडन्स आहे. हां, पण दुसऱ्या ठिकाणी जर राजांची मनस्थिती नसताना त्यांच्या हातात पट्टे असतील, तर आपण लिहिताना आपल्याला थोडासा आखडता हात घ्यावा लागेल, की नाही, राजांची मनस्थिती नाहीये ना. हातामध्ये पट्टे असतील तरी त्या आक्रमकतेपणा त्यांच्याकडे येईल की नाही याच्याबाबत आणखी आपण कन्फ्यूज होऊ शकतो. इथे तसं नाहीये ना. फुल कॉन्फिडन्स आहे, खजाना आहे, सगळे साथीदार सोबत आहेत, दोन्ही हातामध्ये पट्टे आहेत, कापणारच. जसं मी म्हटलंय, की आपली लोकं 2025 मध्ये जगतायत आणि त्यांना ह्या गोष्टी छान वाटतायत. जर तुम्हाला वाचताना एखादी फिल्म दिसत असेल, की एका मुघलाचा मला आता नेमकेपणाने आठवत नाही, पण एका मुघलाचा डायरेक्ट झेंडाच बनवला जातो. भाल्यावरच त्याला उभा हो. ठेवला जातो. ह्या गोष्टी आवडतात आजच्या पिढीला, ज्या आपण फिल्ममध्ये पाहत असतो. अशा आल्या की त्या त्या वाचनाकडे वळतील, वाचनाकडून ते इतिहासाकडे वळतील, इतिहासाकडून ते संदर्भाकडे वळतील. त्यामुळे मी त्या मांडलेल्या आहेत. माझ्या दृष्टीनं तुझी आत्तापर्यंतची ती कांचनबारी आहे ही मला आवडलेली. सगळ्यात जास्त आवडलेली कादंबरी आहे. या सगळ्या तुझ्या प्रवासामध्ये तुला दिसलेले आणि भावलेले शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल थोडंसं बोल. आणि मग मला असं सांग, की 20ल्या माणसानं, 50ल्या माणसानं आणि 70तल्या माणसानं राजांकडून काय-काय शिकावं? आता होतंय असं ना, की राजांचा इतिहास म्हणजे वादळ आहे. म्हणजे जे चक्रीवादळात तुम्ही थांबले आणि डोळे उघडे पाहून असं पाहायला गेलं ना, तुम्हाला नेमकेपणाने ते वादळ काय समजत नाही. मी वाहण्याचा प्रयत्न करतो, मला ते घोंगावतं. म्हणजे एकाच वेळी मला राजे प्रचंड भावनिक वाटतात, एकाच वेळी प्रचंड प्रॅक्टिकल वाटतात, एकाच वेळी ते राजा पाटलाचे अगदी लाल महालात हातपाय कापायचे 17 वर्षाचे राजे दिसतात. त्याच वेळी जसं मी म्हटलं, की शंभू बाळाला सोडून परत येतायत, तर रात्री दचकून उठतायत बाळाच्या आठवणीने. राजांचा थांगपत्ता लागतच नाही. अजिबात लागत नाही. म्हणजे मला लागला नाही हां. कदाचित तुम्ही खूप वाचन केलं आणि खूप संदर्भ घेतला, तर एखादा इतिहास संशोधक म्हणेल, की मला राजांचा थांगपत्ता लागला. मला लागतच नाहीये अजून. त्यामुळं मला भावलेले राजे म्हणाल ना, तर मी डोळे बंद करतो आणि मला राजे जे महादेवाच्या पिंडीसारखे दिसतात, तेवढेच दिसतात. 20ल्या मुलांनी मला वाटतंय राजांचं आहे ना, बालपण पाहायला हवं, वाचायला हवं. होतंय असं ना, की राजे पुण्यात आले, त्यानंतर त्यांनी एवढ्या लहान वयात, म्हणजे जसं मी म्हटलं, की आता ठीक आहे, मी स्वतःहूच येतोय, की मी 10वी-11वीत असताना लव्ह लेटर लिहित होतो. राजे स्वराज्याची शपथ घेत होते. मी स्वतःलाही सांगतोय, की हे आपण पाहिलं पाहिजे, की ते राजे काय आहेत आणि 350 वर्षानंतरही आपण राजांचं तेवढ्याच आदराने आणि तेवढ्याच तळमळीने आठवण का काढतो, की त्यांनी बालपणात ते केलेलं आहे. जे फुल ना फुलाची पाकळी, आपण थोडं तर काहीतरी करायला हवं. 20ल्या मुलांना म्हणेन, की तुम्ही डायरेक्ट राजे एकदम ते नका बघू, तुम्ही बालपणातले राजे पहा. वाह! तुम्ही कांचनबारीतले, उंबरखिंडीतले राजे नका पाहू. तुम्ही लाल महालात राजे राहत होते आणि त्याने रांझ्या पाटलाने जो गैरव्यवहार केला, त्याचे हातपाय कापलेले आहेत आणि त्याचा चौरंग करून त्याला गावात नेऊन टाकलेला आहे, ते राजे पहा. मग तुम्हाला कळेल, की तुम्हाला राजे कसे शोधले पाहिजेत. 20ल्या. 40ल्या लोकांकडून मी तेच अपेक्षित करेल, की तुम्ही संयम, राजांचा जो संयम आहे, की जसं आपण म्हणतो, की आग्र्याला गेल्यानंतर तिथं जाण्याचं जे मानसिक आंदोलन होतं. आता बरेचदा असं होतं, की मी स्वतःवर जाणार परत, की थोडे पैसे आले, की मी उधळेगिरी चालू केली होती आणि नंतर प्रचंड टेन्शनमध्ये आलो होतो. माझ्याकडे तो संयम नव्हता. तर मला वाटतं, की 40ल्या लोकांनी राजांचा तो संयम पाहणं खूप गरजेचं आहे. 70ल्या लोकांना मी हेच म्हणेल, की तुम्ही अख्खं राजांचं चरित्र बाकीच्यांकडे स्प्रेड करणं गरजेचं आहे, की अ, म्हाताऱ्या लोकांनी राजे पाहावे, समजून घ्यावे आणि ते पुढच्या पिढीला सांगावे.
तुमच्या भाषेत. कारण मला असं वाटतं म्हाताऱ्या माणसांकडनं किंवा वयस्कर लोकांकडनं जे काही येतं ते खूप प्युअर येतं पुढच्या पिढीकडं. कारण त्यांनी अख्खं आयुष्य घातलेलं असतं. तर तसे राजे त्यांनी लोकांसमोर मांडावेत. तू जसं लिहितोयस तसं आता मराठीमध्ये शिवकालावरती पुस्तकं लिहिणारे तरुण लेखक हे वाढतायत आणि ही गोष्ट खूप चांगली आहे. कारण शिवकालावरती लिहिल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या साहित्यात आहे. हं. तो अगदी नाथ माधवांच्या पासून सुरू होतो, असा तो सगळा कालावधी आहे. आणि मग त्याच्यामध्ये गु. दांडेकर आहेत, रणजित देसाई आहेत, विश्वास हं, हं. पाटलांपर्यंत सगळी नावं. ह्या सगळ्या ग्रंथसंभाराकडे एक आपण म्हणालो त्याचं महत्त्व असं आहे, की तो पूल आहे. हं. कसं पाहावं? भर पडते हो. त्याची. चांगली गोष्ट आहे. हो. तर एक पूल म्हणून हे एक काम आहे. अजून हे काय करू शकतात? मला काय वाटतंय ना, की नव्या पिढीतले जे लेखक येत आहेत आणि हं, ते मोठ्या प्रमाणात राजांवर लिहित आहेत. वाचकही नवीन आहेत. हं. बरोबर. तर मला असं वाटतंय ना, ही चांगली गोष्ट आहे एका अर्थाने. आता इथे दोघांची जबाबदारी वाढते, लेखकाचीही आणि वाचकाचीही. हां. लेखकाने भावनेच्या भरात कितपत लिहिलंय आणि लेखकाने स्वतः कितपत संयम बाळगलाय, हे खूप महत्त्वाचं राहत आहे. कारण तुम्हाला इतिहासावर लिहायचं आहे आणि तुम्ही जे लिहिताय ना, ते काही दिवसांनी ते खरं मानलं जाणार आहे. हं. कारण ते प्रिंट होत आहे. पण दुसऱ्या बाजूला हेही आहे, की वाचकही तेवढे सजग झालेले आहेत. पूर्वीच्या वाचकांना तुमची पुस्तकं हेच माध्यम होतं. आता तसं राहिलेलं नाहीये. वाचक तुमच्या पुस्तकाव्यतिरिक्त खूप काही रेफरन्सेस शोधत असतायत. त्यामुळं आपण म्हटलं, म्हणजे मीच आत्ता वाद केलं, की तुम्ही लिहिलंय तेच पुढे इतिहास होईल. दुसऱ्या बाजूला हे आहे, की तुम्ही लिहिलंय तेच कदाचित वाचक फाडूनही फेकतील, कारण वाचकही तेवढे सजग झालेले आहेत. त्यामुळं दोघांवरही खूप जबाबदारी आलेली आहे. शेवटी कसं आहे ना, कंटेंट येत राहतोय. त्यातला काय निवडायचा, काय पुढे जाणार आहे, ही वेळ ठरवत जाईलच. तू जसा लेखक आहेस, पूर्णवेळ लेखक. तसं आता काही काळापासून तू तुझा दुसरा व्यवसाय चालू केलायस प्रकाशनाचा. हो. तो कसा? का? पैशांसाठी. अगदी साधं सोपं आणि खरं उत्तर म्हणजे पैशांसाठी. जर तुम्ही पूर्णवेळ लेखक म्हणून काम करणार असाल, तर तुम्ही असं पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या दारात तर मागणार नाही. तुम्हाला तर स्वतःच कमवावं लागेल. आणि जर तुम्हाला लेखक व्हायचंय आणि तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील, तर तुमचंच प्रकाशन संस्था असणं हे खूप छान उदाहरण आहे. हे मला स्वतःची प्रकाशन संस्था काढल्यावर कळालं. होतं असं, की लेखक एक असतो, प्रकाशक एक असतो, वितरक एक असतो आणि वाचक वेगळा असतो. वाचक वितरकाला पैसे देतो, वितरक प्रकाशकाला पैसे देतो आणि प्रकाशक लेखकाला पैसे देतो. तर ही एवढी मोठी चेन असते ना, त्याच्यातनं खूप कमी-कमी पैसे होत जातात आणि लेखकाच्या हाती खूप कमी मिळतात. मला असं वाटलं, की आपण जर प्रकाशक, वितरक तर ही सगळी सिस्टम जर आपण स्वतः निर्माण केली, तर बऱ्यापैकी अर्थार्जन होऊ शकतं. साहजिकच आहे, तुम्हाला पैसे चांगले मिळाले, की आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढले, की तुमचं काय म्हणतात त्याला लेखनाची क्रयशक्ती वाढते. तुम्हाला अजून रेफरन्सेस घेण्यासाठी जे खर्च होणार आहे, तो करता येऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी प्रकाशन संस्थेतून साध्य होतील, असं मला जाणवलं. आता गंमत अशी झाली होती, की माझी टोटल 14 पुस्तकं आहेत आणि ती वेगवेगळ्या प्रकाशकांकडे होती. कोणाकडनं 10,000 येतील, कोणाकडनं 12,000, कोणाकडनं 5,000 ह्या महिन्यात नाही, पुढच्या महिन्यात देतो. असं सगळं ते विस्कळीत गणित होतं. त्यामुळं माझी बायको जॉब करत होती. ती म्हणत होती, "तुझ्या भरवशावर घर चालू शकणार नाहीये. तू लेखक आहेस. उपाशी मरायची वेळ नको यायला. मी जॉब करते." पण जेव्हा प्रकाशन संस्थेचं आम्ही नियोजन केलं आणि त्याचा व्यवस्थित आढावा काढला, आम्हाला जाणवलं, की इथं आपली इन्व्हेस्टमेंट आहे. पण इन्व्हेस्टमेंटनंतर प्रॉफिट पाचपट वाढणार आहे. आम्ही त्याचा प्रॉपर प्लॅन केला 1.5 वर्षापूर्वी, गुढीपाडवा 2024चा. तेव्हा आम्ही प्रकाशन संस्था करायचं ठरवलं आणि साधू ही पहिली कादंबरी रायटर प्रकाशन नाव दिलं प्रकाशन संस्थेला आणि साधू ही पहिली कादंबरी आणली. आणि ती व्यवस्थित लोकप्रिय झाली, की साधारणतः त्यानंतर 3 महिन्यांनी बायकोनीही जॉब सोडला आणि ती प्रकाशन संस्था पाहू लागली. मीही पाहू लागलो. नंतर हळू सेटअप तयार होत गेला. टीम तयार झाली. बायको पूर्णपणे प्रकाशन संस्था पाहते. त्यांनी मला आता लेखनासाठी सोडलेलं आहे, की तू लिही, आपण पुस्तक प्रकाशित करू, त्याचं व्यवस्थित स्प्रेड करू. आम्ही सलग 500 दिवसामध्ये 1,00,000 पुस्तकं विक्री केली. त्यामध्ये मग आम्ही पुणे बुक फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला, विश्व मराठी संमेलनात सहभाग घेतला, साहित्य संमेलनात सहभाग घेतला, नागपूरच्या बुक फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला आणि मी स्वतः स्टॉलवर उभा राहतो.
की हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. लोकं बरेचदा असं होतं, की हे तुम्ही लिहिलंय का? आम्हाला अजून एक द्या. मग ते दोन्ही पुस्तक काही लोकं आम्ही तुमचं पुस्तक वाचलेलं आहे, हे वाचलेलं आहे, मला सही द्या, असे म्हणून येतात. येताना 4 जणांना घेऊन येतात, फोटो काढतात. सेल वाढत गेला. हं, त्याच्यातनं कॉन्फिडन्स खूप वाढत गेला. हं. त्यामुळं प्रकाशन संस्था व्यवस्थित उभी केली आणि मी अजिबात लाजत नाही पुस्तक विक्रीला. मी माझ्या घरच्यांकडनं शिकत आलेलो आहे, की अ, अ, आपला शेतीतला माल आपणच विकला, तर खऱ्या अर्थाने शेतकरी श्रीमंत होऊ शकतो आणि आता मी स्वतःला शब्दांचा शेतकरी समजतो. लेखक, प्रकाशक म्हणून भविष्यातली उद्दिष्ट काय आहेत? नाही सर, उद्दिष्ट काहीच नाही आहेत. नाही, नाही. मी स्वतःला नदीसारखा समजतो. मी फक्त वाहत जातो. कधीतरी समुद्र भेटेल, तेव्हा पोहोचेल तिथे. उद्दिष्ट वगैरे काहीच नाही. मी टार्गेट कुठलेच ठेवलेले नाहीत. आज मी पुस्तक लिहितोय आणि छानपैकी चाललेलं आहे. कदाचित असं होईल, की काही दिवसांनी मी सगळं बंद करून टाकेल आणि मी डोंगरावर जाईल राहायला. माहीत नाहीये मला. मी कुठलंच उद्दिष्ट ठेवलेलं नाहीये. फारच छान. प्रवाही राहणं ते सगळ्यात महत्त्वाचं तू समजतोस. मग तो प्रवाह साहित्याचा असू दे, इतिहासाचा असू दे किंवा व्यवसायाचा असू दे. इतिहासापासून आम्ही नेमकं काय शिकलं पाहिजे? तुम्हाला जी आवड आहे ना, ती शिकलं पाहिजे किंवा तुम्हाला जी गरज आहे, ते शिकलं पाहिजे. हं. एकतर तुम्हाला आदर्शाची गरज असेल, तर इतिहासात तुम्हाला आदर्श सापडतो. तुम्हाला शौर्याची गरज असेल, तर शौर्य सापडतो. तुम्हाला संयम हवा असेल, तर तोही सापडतो. तुम्हाला प्रश्नातून कसं सुटायचं हे हवं असेल, इतिहासात सगळं आहे. किंवा प्रश्नामध्ये अडकतात कसं तेही सापडतं. तर तेही सापडतं. अडकतं कसं हेही सापडतं. हे छान आहे. आणि बऱ्याच वेळेला इतिहास आपल्याला हेही सांगतो, की काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण माणसाच्या मनातले काही भाग तसेच राहतात. हां, काळ कुठलाही असू द्या. काळ कुठला आहे? होय. म्हणजे त्या अर्थानं मानवी मनाबद्दल सुद्धा आपल्याला इतिहास खूप काही शिकवतो. आणि मला असं वाटतं, की तुझ्यासारखे लेखक तो काळ जिवंत करतायत ना, हं. ही मोठी उपलब्धी आहे. हां. एक स्पेशालिटी, एक युनिकनेस आहे. कारण व्यक्ती मोठी आहेच, पण त्या व्यक्तीच्या आजूबाजूचा काळ आपल्याला सांगतो, की त्या व्यक्तीनं त्या काळामध्ये किती मनांना उभारी दिली, किती कौशल्यांना आदरयुक्त स्थान दिलं आणि किती नात्यांना जपलं. त्याचबरोबर योग्य तिथे नात्यांना कसं छाटलं. हां. ह्या गोष्टी आपल्याला समजतात. समर्थांनी अ, असं म्हटलं होतं आनंद वनभुवनीमध्ये, "विद्यापीठ ते आहे आनंद वनभुवनी." तर विद्यापीठ असा शब्द वापरलेला आहे समर्थांनी. हं. तर शिवाजी महाराज आणि शिवकाल असं एकत्र मिळून विद्यापीठ होतं. हो. आणि त्या विद्यापीठामध्ये अनेक विषय आहेत, अनेक उपविषय आहेत. ज्याला ज्या पद्धतीने वाटेल, त्यां त्याने त्या विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यावा हां. आणि स्वतः शिकत, शिकत, शिकत जावं, हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं सुद्धा किती महत्त्वाचं आहे. इतिहास स्वतः जिवंत झाला, तर तो माणसांना सुद्धा जिवंत करतो, कुठल्याही काळातले का असेनात. त्यासाठी तो जिवंतपणे भेटावा लागतो. आत्ता नितीन जसा आपल्याला सांगत होता, तसा आग्र्याचा प्रवास शिवाजी महाराजांचा मावळा बनून केल्याशिवाय शिवकाल कळत नाही. आणि असा लेखक जेव्हा आपल्याला त्या काळात नेतो, तेव्हा आपण सुद्धा मावळे बनल्याशिवाय राहत नाही. आणि मग तो इतिहास आपण जगायला लागतो आणि मग ते जगणं आपल्याला शिकवायला लागतं. या सगळ्यांचा पूल, ब्रिज असलेल्या नितीनला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी आपण सगळेजण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. थँक यू.